नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा, जेणेकरून आमचा उत्साह वाढतो की तुम्हाला अशी नवीन माहिती पुरवण्यासाठी। आता बघा, मी व्हिडिओ एक केला होता की कंबाईन 2024ची जाहिरात अडकणार। ह्याच्यामागील कारणं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, पण वेगवेगळे मेसेज येत आहेत, रिप्लाय येत आहेत की सर ॲड येणारच, आठवड्यात ॲड येणार, ह्या महिन्यात ॲड येणार। मी ॲड येणार असं म्हणालो, अडकणार म्हणजे प्रोसेस अडकणार, ॲड येणार। पण राज्यसेवेची बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो। राज्यसेवा 2024ची ॲड ही डिसेंबरच्या एंडिंगला आली होती, आत्ता सप्टेंबर आहे, म्हणजे एका वर्षानं 1 डिसेंबरला एक्झाम होणार आहे। असंच मागणी काय वेगवेगळ्या होत्या, त्या मंजूर झाल्या, हे सर्व आता सर्वांना माहिती आहे। असेच मुद्दा PSIच्या बाबतीत होणार आहे। PSIचं कसं आहे आता की वयवाढीचा मुद्दा हा उठावा घ्यायला लागला आहे, आणि नंतर काय होणार, ह्याची तीव्रता वाढणार कधी ॲड आल्यानंतर। आणि जर हे ॲडमध्ये नसेल तर ते नंतर बदलून आणण्यासाठी आयोग वेळ घेणार, आयोग निर्देश मागवणार, मग आयोग वेळ घेणार। त्यावेळेस जर आचारसंहिता लागली असेल तर ही ॲड अशीच अडकून पडणार। मग ही किती दिवस पडणार हे कोणच सांगू शकत नाही। आणि त्यावेळेस आचारसंहिता लागली असेल, इलेक्शन जर सुरू असतील तर तुमच्याकडं दुसरा ऑप्शन पण नसणार आहे। आयोगाला जर तुम्ही विचारलं फोन करून, तर ते काय विचारणार की आम्ही शासनाला निर्देश मागवलेले आहेत, शासनाचे उत्तर आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू, हे असं ठराविक शासकीय उत्तर तुम्हाला मिळेल। मग तुम्ही कितीही पळालात आणि त्यावेळेस शासन अस्तित्वात, म्हणजे आता सध्या जे चाललेलं आहे ते प्रोसेस थांबलेली राहील। तुम्हाला असं भेटण्यासाठी, काम करण्यासाठी त्यांना अधिकारच नसतील तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार आहेत हे लक्षात घ्या। त्यामुळं सर्वांनी आत्ता जे म्हणतायत ना की ॲड येणार, ॲड येणारच आहे, परंतु PSIच्या वयवाढीचा मुद्दा हा सॉल्व होऊन ॲड यावी ह्यासाठी प्रयत्न व्हावे, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता। MPSCचं बघा तेच म्हणणं आहे। ह्याने आजच्याच वृत्तपत्रात त्याने दिलेलं आहे की पोलीस निरीक्षक व अन्य विभागातील लिपिक टंकलेखक मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहेत। आपले माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हेच गृह विभागाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडं जर आपण प्रकर्षानं मागणी केली तर ही मागणी आता त्वरित मंजूर होऊ शकते। ॲड येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत, पण PSIचं वय वाढून ॲड यावी हे यात सर्वांचं हित आहे बघा। कारण जर तुम्हाला ॲड अडकून द्यायची नसेल तर हे होणं गरजेचं आहे, कारण आत्ता ॲड येणार आणि हे वयवाढीचे मुद्दा घेऊन मुलं जोर धरणार आणि ही मागणी मंजूर होणार। पण ह्यासाठी जाणारा वेळ जर घालवायचा नसेल तर आत्ता हा मुद्दा सॉल्व होणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मी एकही मुद्दा असा भरकटून तुम्हाला सांगत नाही आहे, जे आहे ते सांगतोय। धन्यवाद।